वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। मागच्या 15 जुलैमध्ये आपण मंत्रालयामध्ये माननीय विजय वडेट्टीवार आणि संबंधित सचिव प्रभागाचे यासाठी आपली तिथे सभा झालेली होती। त्यामध्ये अतिशय भटक्या वृत्ताचे भरपूर आपण समस्या त्यामध्ये मांडल्या होत्या त्यांनी आणि मंत्री महोदय त्यामध्ये त्याविषयी पॉझिटिव्ह होते। त्या संदर्भात आम्हाला थोडं पुन्हा एक आम्हाला प्रेरणा मिळाली की कुठेतरी विदर्भामध्ये आपल्या भटक्या मुक्तीसाठी कुठेतरी चिंतन बैठक पदाधिकारी त्यांची नियुक्ती आणि कुठेतरी लोकांपर्यंत जागृती यावी यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि मी धनंजय उपासे सर आणि आमची जे कोर टीम आहे राज्य त्यांना विनंती केली की या आमच्या विदर्भामध्ये सुद्धा एक एखादा जनजागृती कार्यक्रम करा यासाठी आपण त्यांना विनंती केली आणि त्यांनी मला माझ्या विनंतीचा आग्रह मी केला, त्यांना मंजुरी दिली, त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि यामध्ये हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला यामध्ये सगळ्या समाजाचे लोक आहेत। आपल्या भटक्या मुक्तांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण कसा प्रयत्न करू आणि ते त्यांच्या विकासासाठी उन्नतीसाठी कशा प्रकारे आपण अग्रेसर भूमिका करू यामध्ये भटक्या विमुक्तांच्या संख्या मोठ्या संख्येला उपस्थित राहिलेला आहे। त्यासाठी आपण हा कार्यक्रम आपल्या शिक्षणाविषयी, उद्योगाविषयी आणि शासकीय ज्या योजना आहेत यासाठी सुद्धा आपण इथे चिंतन किंवा जनजागृती कशा प्रकारे होईल, काही लोकांना कशा प्रकारे आपल्याला भटक्या विमुक्तांच्या यातून जागृती करता येईल यासाठी आपण एक माध्यम म्हणून आपण इथं हक्क परिषद ही ना उजव्या विचारसरणीची आहे ना डाव्या विचारसरणीची आहे। हक्क परिषद फक्त समाजाच्या प्रश्नाशी बांधील असणारी संघटना आहे। त्यामुळे कृपया इथं उपस्थित असणाऱ्या सर्व समाज बांधवांना माझी नम्र विनंती, हात जोडून विनंती आहे की आम्ही वडेट्टीवार साहेबांनी इथं बोलवलं म्हणजे आम्ही कुठेतरी काँग्रेसला ही संघटना बांधली असा त्याचा अर्थ होत नाही। ज्या ज्या काळामध्ये जे शासन आणि आपल्या विभागाचे जे मंत्री असतील त्यांना निमंत्रित करणं, त्यांच्या समोर त्या विभागातले समाजाचे प्रश्न मांडणं आणि त्यांच्याकडून ते सोडवण्याचं आश्वासन घेणं सर्व समाजाच्या समोर, हे जर नाही शक्य झालं तर मंत्रालयामध्ये बैठका लावणं, शासकीय बैठका लावणं, त्याचे मिनिट्स तयार करून घेणं आणि त्याचा फॉलोअप करणं, या सूत्रबद्ध पद्धतीनं भटक्या हक्क परिषद काम करते। आपण बघितलं असेल समाजामध्ये त्याची अनेक संघटना आहेत। आपण जर त्याची लिस्ट काढली किंवा गुगलवर जर जाऊन आपण सर्च केलं तरी वेगवेगळ्या समाजाच्या हजारो संघटना आपल्याला दिसतील, परंतु त्या समाजापुरत्याच मर्यादित काम करताना आपल्याला दिसत आहे। प्रश्न मात्र तेच आहे, जातीचा प्रश्न प्रत्येक समाज संघटनेच्या मागणीच्या लिस्टमध्ये पहिला असतो, घराचा प्रश्न दुसरा असतो, शिक्षणाचा प्रश्न तिसरा असतो। हे सगळे प्रश्न कॉमन आहेत, मग आपण एकत्र का नाही? जर माझ्या समाज 53 जाती जमातीच्या बांधवाचे प्रश्न जर एकच असतील, अन्न, वस्त्र आणि निवारा आणि सन्मानाचं जगणं हे जर एकच असेल तर मग आपण एकत्र का नाही? सुटलेले आहे। मंत्री महोदयांना ही विनंती आपल्या माध्यमातून असणार आहे की महाज्योतीचे जे डायरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये भटक्या मुक्तांचं जसं विभागणी केलेली आहे तसे एक साधारणतः 1-2 डायरेक्टर 3 डायरेक्टर त्याच्यामध्ये यावेत भटक्या मुक्तांचे, अशी एक समाजाची मागणी आहे। तर ही मागणी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयापर्यंत पोहोचावी अशी माझी विनंती आहे। या 2 गोष्टी तरी आता सध्या आहेत, परंतु त्यातली सगळ्यात शेवटची गोष्ट मगाशी मी सांगितलेलं आहे की आमची जनगणना होणार नाही तर आम्ही असहकार्याच्या भूमिकेमध्ये जाणार आहोत, अशी भूमिका ओबीसी आणि भटके विमुक्त महाराष्ट्रातून घेणार आहेत काय? आपण महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयंती म्हणतो,
पण केंद्रामध्ये गेलो की तो फक्त ओबीसी टर्म आहे, तिथे व्हीजेएनटी टर्मच नाही ना. आणि नेहमी सामूहिक प्रश्नांचा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा केंद्राचाही विचार करायला पाहिजे असते आणि राज्याचाही विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत केंद्रामध्ये व्हीजेएनटीची सेपरेट लिस्ट होत नाही तोपर्यंत तरी तुम्हाला आम्हाला आम्ही व्हीजेएनटी ओबीसी आहोत असं म्हणावं. नुसतं ओबीसी कारण दिल्लीत गेल्यावरती व्हीजेएनटी ठरवत नाही. तिथे आता जसं आपण मेडिकलमध्ये 27% आरक्षणाचं प्रोव्हिजन तर तिथे तुम्हाला केंद्राचं ओबीसी सर्टिफिकेट का तिथे व्हीजेएनटीचं सर्टिफिकेट मिळत नाही, तिथे ओबीसीचं सर्टिफिकेट काढावं लागेल. केंद्राच्या कोणत्याही योजना राज्यामध्ये येतील तर राबवताना ओबीसी म्हणून येईल आणि मग महाराष्ट्र शासन त्याचं डिव्हिजन करेल. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की ओबीसी व्हीजेएनटी टर्म जशी आहे तशीच राहील, पण आम्ही व्हीजेएनटी ओबीसी आहोत त्याच्या समोर ओबीसी हा शब्द तुम्हाला लावावं लागेल. कारण काय झालं, स्वातंत्र्यापासून 75 वर्ष झाली, आम्ही अजूनही डिवायडेड आहोत. जातीच्या बाहेर आम्ही पडत नाही. जातीचा जो काही छोटासा संवर्ग झाला असेल त्याच्या बाहेर आम्ही पडत नाही. पण शेवटी आम्हाला बघावं लागते की आमचं संविधान काय. शेवटी आमचा देश जो चालतो हा संविधानाप्रमाणे चालतो आणि संविधानामध्ये 3च टर्म आहेत, ओबीसी, एससी आणि एसटी. तिसरी टर्म नाही आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान या देशाला दिलेलं आहे, आज आम्ही मोठ्या मोठ्याने सांगतो, फाडून आवाज फाडून, की आमचं संविधान धोक्यात आहे. संविधान बचाव, संविधान बचाव रॅल्या आम्ही काढतो, रॅलीमध्ये सहभागी होतो, पण त्या संविधानात काय दिलं आहे याचा आम्ही कधी वाचन केलं का, याचा कधी आम्ही विचार केला का, याचा सुद्धा या. आणि म्हणून संघर्ष करीत असताना संघर्षाशिवाय काही भेटत नाही. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत सरकार कोणतंही असो त्याला तुम्ही मुंड्या दाखवणार नाही तोपर्यंत कोणतंही सरकार तुम्हाला काही देणार नाही. आणि म्हणून संघर्ष करीत असताना आम्ही कोणाशी संघर्ष करत आहोत तो विचारात घेऊन आपल्याला आपली भूमिका बदलावी. राज्याशी संघर्ष करायचा आहे तर आम्हाला व्हीजेएनटीच म्हणावा. केंद्राशी संघर्ष करताना ओबीसी म्हणावं लागेल. ते व्हीजेएनटी म्हणून आम्हाला काय भेटणार, कारण केंद्रात गेलो तेव्हा व्हीजेएनटी काय. प्रश्न सर्वांचे सारखे आहे, पण प्रश्न कोणासमोर मांडतो ते मांडत असताना आपल्याला आपापली भूमिका मगाशी सांगितल्याप्रमाणे संविधानामध्ये एकच शब्द आहे, ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास. आणि आम्हाला ओबीसी म्हणून एकत्रित येऊन आमच्या मागण्या मांडून त्या पूर्ण करून घ्या. 2016 मध्ये या राज्यामध्ये आपण ओबीसी मंत्रालय आणलं. त्याच्यापूर्वी उमाजी साहेब ओबीसी मंत्रालय नव्हतं आणि त्या ओबीसी मध्ये ओबीसी व्हीजेएनटी यांचा समावेश आहे. आज 2019 पासून ज्या खरी सुरुवात 20 ला झाली, महाज्योती नावाची संस्था आपण सुरू केली. त्याच्या आधी वसंतराव नाईक भटके मुक्त आर्थिक विकास महामंडळ होतं. मग आम्ही ओबीसी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. पण या दोन्ही महामंडळाच्या माध्यमातून आम्हाला जेवढे पैसे पाहिजे तेवढे कुठं भेटून राहिले. आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला वाटा भेटत नाही. आणि तो याच्याकरता भेटत नाही की मगाशी उमाजी साहेबांनी जेव्हा सांगितलं आमची जनगणना. आणि म्हणून आज संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये आम्ही जे वनमन भटकून म्हणून राहिलो की 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम टाका आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना करा. की 2021 मध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि 50% मर्यादा आहे आरक्षणाची घातलेली सुप्रीम कोर्टाने, ती मर्यादा रद्द झाली पाहिजे. या दोन गोष्टी जोपर्यंत होणार नाही आम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जो अपेक्षित विकास होता तो अपेक्षित विकास होणार. आणि म्हणून मगाशी आमच्या धनंजय रावजी जो मुद्दा मांडला की जातीची जनगणना होणं 21 मध्ये आवश्यक. आणि म्हणून आता एखाद्या वेळेस तुमच्यासारख्या नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे लोकांसमोर, आता आम्हाला ही भूमिका घ्यावी लागेल
की 2024 मध्ये जर आमची 2021 मध्ये जर आमची जनगणना होणार नसेल तर 24 मध्ये आम्ही भाजपला मतदान करणार. तेव्हा सरकार केव्हा घाबरते? अरे बहिष्कार ते म्हणून चांगला आहे, बहिष्कार झाला तर यायचे नावच नाही यादीत. मग ते तुमच्याकडे लावला आहे एनआरसी काका लावला आता त्याच्यात तुमचे नावच नाही राहणार तर तेच द्रोही देश केव्हा तुम्ही देशाचे नागरिकच नाही. म्हणून जनगणनेवर बहिष्कार हा शब्द वापरायचा नाही, त्याचं आपलं नुकसान आहे. एक तर अशी घोषणा काढते आम्ही मतदान करणार नाही, तर असं करा तुम्ही आम्ही ओबीसी बीजेपी ताठर भूमिका घेणार नाही. सरकार आहे उद्या वेळ आहे तर आम्हाला काँग्रेस सरकारच्या विरोधात ताठर भूमिका घ्यावी लागेल. जर तुम्ही हे करत नाही तर तुम्ही आमच्या दारावर उभं राहायचं. मला जरी वैयक्तिक उपस्थित राहता आला नाही तरी ओमराजी सारखे चांगले लढाई कार्यकर्ते आपल्या बरोबर आहे. त्यांना समाजाची तळमळ आहे, समाजाचे काम करण्याची जिद्द आहे, समाजाच्या संदर्भात त्यांच्या सद्भावना आहे. आणि अशा वेळेस त्यांच्या बरोबर मिळून आम्ही सगळे मिळून मी पवन भाऊ आणि आपण सगळे मिळून या तुमच्या आपल्या समाजाला उपस्थित समाजाला नक्कीच भविष्यात न्याय मिळण्यासाठी याची सुरुवात नागपूरवरून या बैठकीच्या माध्यमातून याची दिशा करून याची सुरुवात करूया. आणि महिलांच्या सगळ्याच नागपूरची बैठक ठरेल आणि यातून नव्या मार्गाने मार्गस्थ होण्याचा आपण संकल्प करूया. आणि आपल्या सर्वांना या बैठकीच्या निमित्तानं शुभेच्छा. मला जरा नाही येत त्याबद्दल मी आपल्या सगळ्याकडे व्यक्त करतो.